नमस्कार मंडळी, मी दीपाली आपलं स्वागत करत आहे टेस्टी आणि हेल्दी फूड या मराठी यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बनवत आहोत धाबा स्टाईल अख्खा मसूर। त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी अख्खा मसूर, जेवढा मसूर आहे त्याच्या 4 पट आपल्याला कांदा चिरलेला घ्यायचा आहे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा खायचा सोडा आणि त्याच्यासाठी मसाले लागणार आहेत लाल तिखट, धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ। एवढ्या छोट्याशा साहित्यामध्ये आपल्याला जसा धाब्यावरती भेटतो तसा अख्खा मसूर आज मी इन्स्टंट बनवून कसा बनवायचा ते सांगणार आहे। ज्याच्यासाठी अख्खा मसूर आधी शिजवून घ्यायची गरज नाही आहे किंवा भिजत घालायची पण गरज नाही आहे। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला अख्खा मसूर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा। त्याच्यानंतर कुकर ठेवायचा आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे। तेल थोडंसं जास्त लागेल, 2 ते 3 चमचे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिरलेला खूप सारा कांदा टाकायचा आहे। कांदा तुम्हाला यामध्ये खूप जास्त वापरायचा आहे, जेवढा अख्खा मसूर आहे त्याचा 4 ते 5 पट आपल्याला चिरलेला कांदा वापरायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे। कांदा शिजायला जास्त वेळ लागतो, अगदी आपल्याला नेहमीच्या भाजीला शिजवतो असा नाही शिजवायचा। त्याच्यासाठी थोडासा याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा ॲड करायचा आहे। सोडा ॲड करायचा, मी सोडा ॲड केलेला आहे ते दाखवले नाही आहे पण ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर कांद्याचा कलर असा होतो। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो ॲड केल्यानंतर छान त्याला परतून घ्यायचा आहे। हा अख्खा मसुरा अगदी तुम्ही धाब्यावरती भेटतो असा बनतो आणि इन्स्टंट। याच्यासाठी तुम्हाला भिजवायची मसूर गरज नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला शिजवून घ्यायची पण गरज नाही आहे। ठीक आहे, हा छान असा कांदा टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत, ज्याच्यामध्ये लाल तिखट, धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ एवढेच मसाले पुरेसे आहेत। हे ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हे मसाले आणि कांदा हे शिजवून घ्यायचं आहे, थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला। छान त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे, थोडासा कलर येण्यासाठी। काश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर टाकू शकता। मसाल्याचा कलर अगदी सुरेख आलेला आहे। आता ह्याला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अख्खा मसूर ॲड करायचा आहे। एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे। मिनिटभर परतल्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ पाऊण ते 1 तांब्या पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे अर्धा लिटर तरी पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। पाणी ॲड केल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या कमीत कमी 8 ते 9 शिट्ट्या द्यायच्या आहेत, त्याशिवाय मसूर शिजला जात नाही। आपण इथे भिजवून घेतलेला नाही आहे, त्यामुळे शिट्ट्या जास्त करायच्या आहेत। बघा, ह्या 8 शिट्ट्या करून झाल्यानंतर माझा अख्खा मसूर असा शिजून तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। हा अख्खा मसूर तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता, खूप सुरेख लागतो। तांदळाची भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतो। तर रेडी आहे आपला धाबा स्टाईल अख्खा मसूर, नक्की करून पहा। धन्यवाद।